Today we learn illustration number 3. Give the accounting equations for the following transactions. First transaction is Arjun started business with cash rupees 90,000. It means that 90,000 rupees cash, and second effect is capital. In this chart, Arjun started business with cash, means it is a cash transactions, and capital invested rupees 90,000. या ट्रान्झॅक्शनमध्ये अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश म्हणजे अर्जुननं एक बिझनेस सुरू केला आहे आणि तो कॅश त्याच्यामध्ये 90,000 रुपये कॅपिटल म्हणून, भांडवल म्हणून काय करत आहे, गुंतवत आहे. तर आपल्याला माहिती आहे मग इथं काय झालेलं आहे, कॅशचा इफेक्ट, कॅश प्लस झालेली आहे. कॅश काय झाली इथं प्लस, आणि इथं काय झालं आहे, कॅपिटल आपलं प्लस झालं. त्यामुळे आपण ह्या कॅपिटल कॉलममध्ये लिहिले आणि असेटची कॅश इथं वाढलेली आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000. दिस ट्रान्झॅक्शन इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ही ट्रान्झॅक्शन कसली आहे तर क्रेडिटचे, उधारीचे आहे. परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000. याच्यामध्ये बघा 30,000 रुपीज आपली मशीन मोटर कार ही काय आहे तर असेट आहे. असेट्स इथं काय झालेले आहे, इथं वाढले. त्यामुळे आपण 30,000 रुपीज काय केलेत प्लस. अँड देन हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असल्यामुळं ही आपली काय आहे लॅबिलिटीज आहे. आपण होंडा कंपनीला काय करणार आहोत, हे पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजे होंडा कंपनी आपला हा काय झालेला आहे तर हे होंडा कंपनी हा काय झालेला आहे क्रेडिटर्स झालेला आहे. आणि क्रेडिटर्स हे नेहमी लॅबिलिटीज साईडला येतात, त्या येतात. नेक्स्ट, परचेस गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000. ही पण ट्रान्झॅक्शन बघा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिसून येते. परचेस गुड्स फ्रॉम करण मीन्स हे कुठं येणार आहे लॅबिलिटीजला आपल्याला इथं दिसून येणार आहे. परचेस गुड्स मीन्स इथं काय येणार, हा स्टॉक येणार. परचेस गुड्स म्हणजे काय झाला इथं, हा स्टॉक आला. मग हा स्टॉक आपण कुठं लिहिणार आहे, इथं असेट साईडला लिहिणार आहे. म्हणजे तो प्लस झाला, आपला स्टॉक काय झाला आहे असेट साईडला वाढला. देन लॅबिलिटीज आपली जी आहे, हा करंट जो आहे त्याला आपण काय आहे 10,000 रुपीज देणं लागतो. मग ही काय झाली आपली लॅबिलिटी. करंट हा आपला काय झाला परत इथं क्रेडिटर्स. करंट हा आपला काय झाला इथं क्रेडिटर्स झाला. देन नेक्स्ट, गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. याचा अर्थ असा आहे की आपल्या इथं आग लागलेली आहे आणि तिथं गुड्स हे खराब झालेले आहेत, माल आपला खराब झालेला आहे असं इथं झालं आहे. म्हणजे हा काय झालेला आहे इथं आपल्याला लॉस सफर करावा लागलेला आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इन्कम आणि जो लॉस आहे किंवा एक्सपेन्स आहे तो आपण कुठं लिहितो तर कॅपिटलमध्ये लिहितो, बरोबर आहे. मग आपल्याला हा जो लॉस आहे तो आपण कॅपिटलमधून काय करणार आहोत लेस करणार आहे. अँड देन आपली कॅश पण इथं काय झालेली आहे इथं कमी झालेली आहे. म्हणजे इथं कॅश आणि लॉस मीन्स एक्सपेन्स आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे. आणि ते कुठं घेणार आहे आपण कॅपिटलला. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स, डेप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर 1 year इज ₹1,000. डेप्रिसिएशन इट इज अ प्रोव्हिजन. फॉर एक्झाम्पल बघूया, डेप्रिसिएशन इट इज आवर एक्सपेन्स आहे. डेप्रिसिएशन इट्स मीन्स तुम्हाला असं म्हणता येईल की घसारा किंवा झीज होणे एखाद्या वस्तूची. बघा एखादा मोबाईल तुम्ही खरेदी करता, मोबाईल खरेदी केल्यानंतर 1-2 वर्ष वापरल्यानंतर तुम्ही जेवढ्या किमतीला तो खरेदी केला आहे तेवढी किंमत येते का तुम्हाला तर नाही. तर काय होत असते त्याची थोडीफार झीज होत असते, त्याला कमी किंमत येत असते. आणि मग आपल्याला एखादी वस्तू जेव्हा आपल्याला घ्यायची असेल तेव्हा आपण काय करायचं आहे की
मोबाईलमधले थोडे थोडे पैसे दर महिन्याला काहीतरी बाजूला काढून ठेवायचे की जेव्हा आपला पहिला मोबाईल खराब होईल तेव्हा दुसरा मोबाईल आपल्याला त्या पैशातून खरेदी करता येईल, अशी एक प्रोव्हिजन कंपनीसुद्धा कशी करत असते. त्यालाच आपण डेप्रिसिएशन असं म्हणणार आहे. डेप्रिसिएशन ऑन मोटर कार, डेप्रिसिएशन चार्ज ओनली ऑन फिक्स्ड असेट. ही एक प्रोव्हिजन फक्त फिक्स्ड असेटवरच घेतली जाते. मोटर कार इट इज आवर असेट, फिक्स्ड असेट. मग इथं काय होणार आहे बघा, आपला हा डेप्रिसिएशन जो आहे तो हा आपला एक्सपेन्स आहे आणि आपली इथं काय होणार आहे, कॅश काय होणार आहे, त्यामुळं कमी होणार आहे. मग हा जो एक्सपेन्स आहे तो आपण कॅपिटलमधून लेस करणार आहे आणि असेटमधून आपण कॅश काय करणार आहे, लेस. देन गुड्स सोल्ड फॉर कॅश मीन्स ही कॅश ट्रान्झॅक्शन्स आहे त्यामुळे आपल्याला कॅशचा इफेक्ट इथं बघावा लागणार आहे. इथं कॅश आणि काय आहे बघा, स्टॉक आहे. स्टॉक हा आपला काय आहे तर असेट आहे, म्हणजे याचा इफेक्ट कुठं होणार आहे, असेटलाच होणार आहे. कॅशचा पण इफेक्ट कुठं होणार आहे तर असेटलाच आपल्याला इथं झालेला दिसून येतो. म्हणजे इथं काय होणार आहे बघा, कॅश कमी होणार आहे. काय होणार आहे इथं, कॅश इथं आपल्याला काय झालेली दिसते, कमी झालेली दिसते. आणि इथं काय झालेलं आहे, हे 5000 प्लस केलेत म्हणजे हे कशाचे आहेत तर हे स्टॉकचे आहेत आणि हे कॅशचे आहेत. ठीक आहे, म्हणजे याप्रमाणे आपला जो लॅबिलिटीज आणि असेट साईड जी आहे ती काय झालेली आहे, इक्वल झालेली आहे बघा. 40,000 प्लस 88,000 मीन्स 1,28,000. नेक्स्ट illustration number 4. Give the accounting equations for the following transactions. Nima started business with cash rupees 60,000. ही ट्रान्झॅक्शन कशी आहे, कॅश आणि कॅपिटलशी रिलेटेड आहे. कॅश हे काय आहे तर असेट आहे आणि कॅपिटल हे आपल्याला सेपरेट काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे. म्हणजे आपण काय बघा, इथं कॅश असेटमध्ये लिहिली 60,000, कॅपिटल काय केलेलं आहे इथं 60,000 रुपीज घेतले. नेक्स्ट, डिपॉझिटेड कॅश इंटू बँक ऑफ इंडिया रुपीज 20,000. बँकेत जाऊन आपण 2,000 रुपये डिपॉझिट केलेत म्हणजे भरलेले आहेत. मग इथं आपली काय झालेली, ही कॅशशी रिलेटेड आहे आणि बँकशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आहे. कॅश इथं काय झालेली आहे, आपल्याकडून गेलेली आहे त्यामुळे ती मायनस झाली आहे म्हणून ही काय झाली 2,000 रुपीज कॅश आणि 2,000 रुपीज काय झालेले आहे तिथं बँकेमध्ये आपल्या डिपॉझिट केलं आहे. म्हणजे बँक बॅलन्स आपला इथं काय झालं आहे, इन्क्रीज झाला आहे, वाढलेला आहे. त्यामुळं इथं कॅपिटलवर आणि लॅबिलिटीजवर कोणताही याचा इफेक्ट होणार नाही आहे. देन ॲडिशनल कॅपिटल ब्रॉड बाय नीमा रुपीज 7,000. ॲडिशनल कॅपिटल याचा अर्थ तिनं परत एकदा कॅपिटल इथं इन्व्हेस्ट केलेलं आहे. कॅपिटल इन्व्हेस्ट केलं मीन्स कॅश आणि कॅपिटल ह्या दोन आपल्याला इथं काय दिसून येतात, इफेक्ट दिसून येतात. मग कॅश जी प्लस झाली ती आपण असेटमध्ये प्लस केली आहे आणि आपलं काय झालं आहे, कॅपिटल पण इन्क्रीज झालेलं आहे ते सुद्धा आपण काय केलं आहे, कॅपिटलमध्ये ॲड केलं आहे. म्हणजे आपलं कॅपिटल किती झालं 67,000 आणि आपली टोटल कॅश पण किती झालेलं आहे 67,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम वर्मा. परचेस गुड्स फ्रॉम वर्मा वर्थ रुपीज 10,000. या ट्रान्झॅक्शन्समध्ये बघा आपल्याला ही फर्स्ट ऑफ ऑल ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे आणि या क्रेडिट ट्रान्झॅक्शन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हा गुड्स म्हणजे आपला हा काय आहे, स्टॉक आहे. हा बघायचा आहे. स्टॉक हा कुठं जातो तर असेट साईडला जातो आणि वर्मा हा आपला कोण आहे तर क्रेडिटर्स आहे. क्रेडिटर्स हे नेहमी कुठं जातात तर लॅबिलिटीजला जातात. त्यामुळे आपण हा क्रेडिटर्स इथं लिहिलेला आहे. हा क्रेडिटर्स झाला आहे आणि जो आपला हा स्टॉक आहे तो 10,000 रुपीजनी काय झालेला आहे, वाढला आहे. त्यामुळे आपण हे असेटला लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, गुड्स सोल्ड फ्रॉम कर्मा रुपीज 7,000.
गुड्स सोल्ड केलेले आहेत. गुड्स सोल्ड आपल्याला करताना इथं सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की हा आपला स्टॉक इथं काय होणार आहे, लेस होणार आहे. आणि सेकंड, कर्मा ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन असल्यामुळे हा कर्मा हा आपला कोण आहे, तर डेटर्स आहे. कर्मा हा आपला कोण झालेला आहे, डेटर्स झालेला आहे. त्यामुळं काय झालं इथे, तर हा जो 7,000 रुपीज आहे तो काय केला आहे, आपण स्टॉक लेस केला आहे. आणि हा जो 7,000 रुपीज आहे तो डेटर्स काय केलं आहे, असेट. स्टॉक आपण असेटलाच दाखवतो आणि डेटर्स पण कुठं दाखवतो, आपण असेट्सलाच दाखवतो. तर दोन्ही इफेक्ट हे असेट्सच्या ह्याच्यातच होणार आहे. नेक्स्ट, पेड कॅरेज रुपीज 5,000. कॅरेज याचा अर्थ असा आहे की हे वाहतुकीचा खर्च आहे. म्हणजे हा काय झालेला आहे, तर हा एक्सपेन्स झालेला आहे. आणि एक्सपेन्स आपल्याला माहिती आहे की आपण तो कॅपिटलमध्ये काय करतो, दाखवतो. म्हणजे हा कॅपिटलमधून लेस झाला आहे. आणि जेव्हा आपण पेड कॅश करतो तेव्हा आपली ती असेटमध्ये जाते. म्हणजे आपल्याला असेट साईडला ही कॅश दाखवली आहे. आणि हे जे आहे कॅपिटल हा आपला काय आहे, कॅरेज हा आपला काय झाला, एक्सपेन्स झालेला आहे. नेक्स्ट, रिसीव इंटरेस्ट रुपीज 200. Interest received means cash comes in and interest it is our income. इन्कम असेल तो आपण कुठे लिहितो, तर कॅपिटलमध्ये ॲड करतो. आणि कॅश जी आहे ती इथे काय झालेली दिसते आपल्याला, इथं प्लस इथं आपल्याला ही कॅश जी आहे कॅश प्लस झाली आहे. 200 रुपीज कम्स इन अँड इट इज आवर इन्कम.